नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. इयत्ता 10वीच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी हे सुंदर, प्रभावी आणि सर्वात सोपे आणि थोडक्यात असलेले भाषण. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. चला तर पाहूया इयत्ता 10वीच्या निरोप समारंभाप्रसंगी भाषण कसे करावे. नमस्कार. आज इयत्ता 10वीच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण श्री शिवाजी विद्यालय कळंब विद्यालयात एकत्र आलो आहोत. व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे, मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उद्याचा भारत घडवणारे विद्यार्थ्यांनो, मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थ्यांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही शाळेचा निरोप घेत नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहात. यशस्वी जीवनाची पहिली पायरी म्हणजे इयत्ता 10वीची परीक्षा. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर आणि सचिन तेंडुलकर यासारख्या महापुरुषांनी लहान वयातच मोठी कामगिरी करून दाखवली आणि याच प्रेरणेतून तुम्हाला देखील मेहनत, शिस्त आणि सातत्यानं अभ्यास करण्याची गरज आहे. उर्वरित राहिलेल्या दिवसात नियोजन करा. शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वासानं पुढे चला. संघर्षाशिवाय यश मिळत नाही हे देखील या निमित्तानं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पण संघर्ष जितका मोठा तितकं यश देखील मोठं असतं हे देखील तुम्ही सर्वांनी विचारात घेणं महत्त्वाचं वाटतं. यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटमधून आपल्याला यश कधीही मिळत नाही हे विद्यार्थ्यांनी खास करून आपल्या मनामध्ये हे कोरून ठेवावं. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना SSC परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचं भविष्य सुखद, समृद्ध आणि यशस्वी होवो अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा येणाऱ्या SSC परीक्षेसाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्या SSC परीक्षेमध्ये आपण उज्ज्वल यश संपादित कराल अशी आशा, अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.